सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व स्टाफ यांचे एक पथक तयार करून मोटारसायकल चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता उद्देशित केलं होतं। त्या अनुषंगाने दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगलीवाडी येथील सिद्धिविनायक चौक येथे कदमवाडी ते सांगलीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम बिना नंबर प्लेटची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल विक्री करण्याकरिता येणार आहे। अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सदर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमने या ठिकाणी सापळा रचून एक इसम या ठिकाणच्या रस्त्यावर हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल जवळ थांबलेला टीमला दिसला। या स्थानिक गुन्हे अन्वेषण टीमला पाहिल्यावर तो इसम पळून जाण्याच्या तयारीत तोवर टीमने त्याला मोटारसायकलसह ताब्यात घेतलं। त्याचं नाव, गाव, गाडीचे कागदपत्र, लायसन्स असं सर्व विचारलं असता त्याने उडवाउडवीची उत्तरं टीमला दिली। सदर टीमने त्याचं नाव विचारलं असता त्याने संदीप अशोक चौगुले, वय वर्ष 37, राहणार पाटील गल्ली भिलवडी असं सांगितलं। पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्या इसमाच्या अंगझडतीचा उद्देश बाळगून पंचासमक्ष त्याच्याकडे असलेल्या मोटारसायकल मालकी हक्काबाबत विचारणा केली असता काही दिवसांपूर्वी माळवाडी गावातील आठवडा बाजारातून सदरची मोटारसायकल चोरी केली होती। ती मोटारसायकल विक्री करण्यासाठी तो सांगलीवाडी येथे आला असल्याचं कबुली त्याने दिली। सदर टीमने चौगुले यास विश्वासात घेऊन आणखी विचारणा केली असता त्याने अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काही मोटारसायकली चोरी केल्याची माहिती दिली। त्या सर्व चोरी केलेल्या मोटारसायकली त्याने त्याच्या वसगडे गावच्या हद्दीतील शेतामध्ये लावल्या आहेत व त्या सर्वांचे मोटारसायकली विक्री करायच्या उद्देशाने त्यातील एक मोटारसायकल त्याने विक्रीसाठी आणली असल्याचं सांगितलं। सदर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घटनास्थळी जाऊन पंचासमक्ष घेत त्यांच्या शेतातील सदर संशयित आरोपी चौगुले यांच्याकडील 9 मोटारसायकली हस्तगत केल्यात। पंचनामा करत या सर्व मोटारसायकली पोलीस स्टेशनचे क्राईम अभिलेख पडताळले असता ही वाहनं भिलवडी, पलूस, सांगली शहर, जत, कडेगाव तसेच चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली। सदर आरोपीकडून जप्त केलेल्या मोटारसायकलसह संशयित आरोपी यास भिलवडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्यानंतर भिलवडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी आरोपी अटकेमध्ये असताना त्याच्याकडे सखोल तपास केला असता वेगवेगळ्या ठिकाणावरून आणखी काही मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली। तसेच भिलवडी पोलीस ठाणे गुन्ह्याचे तपासी अंमलदार यांनी 2 पंचासमक्ष वेगवेगळ्या गुन्ह्यातील आणखी 12 मोटारसायकल जप्त केल्या असून या आरोपीकडून आतापर्यंत 21 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। सदर हा आरोपी गुन्हेगारी रेकॉर्डवरील नसून त्याने आठवडा बाजार, गर्दीच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी या गाड्या चोरल्या असल्याचं सांगितलं। पुढील तपास भिलवडी पोलीस ठाणे करीत आहे। या संशयित आरोपी याच्याकडून 6,63,000 रुपयांच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या। ही दमदार कामगिरी सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व भिलवडी पोलीस ठाणेकडील टीमने केली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सांगली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे तसेच पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश कांबळे, बसवराज शिरगुप्पी, संदीप पाटील, अतुल माने, अरुण पाटील, पोलीस नाईक सुशील मस्के, श्रीधर बागडी, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश थोरात, प्रमोद साखरपे, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी, विनायक सुतार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली, पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश गस्ते, प्रवीण सुतार, पोलीस नाईक भाऊसाहेब जाधव, पोलीस कॉन्स्टेबल धीरज कुळे, संतोष जाधव, भिलवडी पोलीस ठाणे व कॅप्टन साहेब गुंडेवाड, विवेक साळुंके, सायबर पोलीस ठाणे या टीमने ही दमदार कामगिरी केली। सदर संशयित मोटारसायकल चोरीतील आरोपी संदीप अशोक चौगुले, वय वर्ष 37, राहणार भिलवडी यास अटक केली आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।